आजचा दिवस खूप खास आहे कारण आमच्या छोट्या लाडूने पहिल्यांदाच एका फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. इतक्या छोट्या वयात ती पहिल्यांदाच एका मोठ्या स्टेजवर जाणार होती. तिचा कॉन्फिडन्स कसा असेल, ती स्टेजवर कसा परफॉर्म करेल, हे सगळं आम्हालाही पाहायचं होतं. आणि आज तुम्हालाही घेऊन चालले आहे लाडूच्या या ब्युटिफुल जर्नीमध्ये. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे. तर सकाळचे 10 वाजलेत आणि आता इथे आतमध्ये प्रॅक्टिस सुरू आहे लाडूची. म्हणजे सगळ्याच जे किड्स वगैरे कॅटेगरी, सगळ्या कॅटेगरीची प्रॅक्टिस सुरू आहे. तसा शो दुपारी सुरू होणार आहे, त्याच्या आधी हे सगळे प्रॅक्टिस घेत आहेत. तर आलो आहे आम्ही इथे. आता कसा शो वगैरे होतं ते तुम्हाला पुढे दाखवते. स्टे ट्यून. आणि ज्यांनी लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा. आणि कसं होतं पुढे तुम्हाला सांगते. मला या इव्हेंटबद्दल माझ्या एका फ्रेंडकडून माहिती मिळाली होती आणि मला वाटलं की लाडूसाठी हा एक छान एक्सपिरियन्स होईल, म्हणून मी या शोसाठी तिचं रजिस्ट्रेशन केलं होतं. कारण माझ्या मते लहान मुलांना अशा गोष्टींची भीती नसते, ते खूप नॅचरली कॉन्फिडंट असतात. म्हणून फक्त एक्सपिरियन्स आणि स्टेज कॉन्फिडन्ससाठी मी लाडूचे या शोसाठी रजिस्ट्रेशन केलं. थोड्या वेळाने ऑर्गनायझरने सगळ्या किड्सची वॉक प्रॅक्टिस घेतली. लाडूने पण मन लावून प्रॅक्टिस केली. पहिल्यांदाच असलं तरी ती खूप कम्फर्टेबल होती, हे बघून आम्हाला तर खूप छान वाटत होतं. तसेच शो ऑर्गनायझर हे खूप सपोर्टिव्ह आणि हेल्पफुल होते. त्यांनी सर्व मुलांची अगदी थोड्याच वेळात खूप छान अशी प्रॅक्टिस करून घेतली होती. हा शो मोठ्या स्टेजवर ऑर्गनाईज केला होता. काही न्यूज चॅनलवरती हा लाईव्ह सुद्धा दिसणार होता. कसं वाटलं लाडूला स्टेजवर चालून? मोठ्याने. तर लाडूची प्रॅक्टिस झालेली आता, है ना? लाडूची प्रॅक्टिस झाली आणि आता इथे मोठ्या मुलांची प्रॅक्टिस सुरू आहे. काय करायचं? काय करायचं तुला? येस, आता छान छान ड्रेस घालायचा आणि नंतर वॉक करायचा आपल्याला. आता इथे सगळ्यांनी घातला ना, मग घालू आपण दुपारी. ओके. लाडूची प्रॅक्टिस झालेली आहे. आता इथे मिस अँड मिसेसची प्रॅक्टिस सुरू आहे. किड्स कॅटेगरीची वॉक प्रॅक्टिस झाल्यानंतर इथे आता मिस अँड मिसेस कॅटेगरीमध्ये प्रॅक्टिस सुरू होती. म्हणजे शोच्या आधीची एक रिहर्सलच सुरू होती. मधल्या वेळेत या दोन छोट्या बहीण भावांचं असं मस्त असं चिप्स एन्जॉय करायचं सुरू होतं. दुपारी सर्व पार्टिसिपेंटसाठी जेवणाची व्यवस्था शोकडूनच होती. तर दुपारी सर्वांनी मस्त अशी जेवण करून घेतले आणि त्यानंतर शोची तयारी सुरू झाली. आता सगळ्यात एक्साइटमेंट मुवमेंट होता, लाडूचा फायनल लुक तयार होणार होता. तिचा ड्रेस घातल्यानंतर ती अगदी छोटी प्रिन्सेससारखीच दिसत होती. गोल्डन कलरचा तिचा तो ड्रेस आणि तिची ही छोटीशी क्यूट स्माईल, यामध्ये तर ती खूपच सुंदर दिसत होती. तिथले सगळे म्हणत होते की लाडू खूप क्यूट दिसत आहे. तर इथे आता सर्व पार्टिसिपेंटचा मेकअप सुरू झाला होता आणि बरेच मेकअप आर्टिस्ट इथे आले होते. तर मेकअप आर्टिस्टने लाडूचा सुद्धा मेकअप सुरू केला आणि खूप छान असा तिचा मेकअप केला. मेकअप करत असताना लाडूसुद्धा खूप छान बसली होती. तिलासुद्धा हे खूप आवडत होतं आणि ती मस्त असं एन्जॉय करत होती. मेकअप आर्टिस्टने खूप छान असा लाडूचा मेकअप केला आणि त्यानंतर या ड्रेसमध्ये तर लाडू खूपच क्यूट दिसत होती. तुम्हाला लाडूचा हा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर फोटोग्राफरने तिचे छान छान असे फोटोज क्लिक केले. स्टेजसुद्धा तयार झाला होता. विनरसाठी क्राऊन, मेडल, ट्रॉफी सगळं अरेंज केलं होतं आणि आम्ही पण शो सुरू होण्याची आता वाट बघत होतो. तसं शो सुरू व्हायला थोडा लेटच झाले होते आणि श्रीहरीसुद्धा इथे खूप थकून गेला होता आणि शोच्या आधी तो थोडा वेळ मग मांडीवरच झोपी गेला. थोड्याच वेळात इव्हेंट सुरू झाला आणि आजच्या इव्हेंटच्या स्पेशल गेस्ट म्हणून मिस ग्लोबल इंडिया 2025चा किताब पटकवलेल्या शोमिल वाकडी या आल्या होत्या. मैं इंग्लिश में बोलूँ चलेगा कि हिंदी? हिंदी इंग्लिश? तो मैं आज बहुत खुश हूँ, मुझे इधर सब बच्चे दिख रहे हैं कितने
much for your beautiful introduction and encouraging all our participants. Once again, we all invite you for this biggest fashion pageant event 2026. त्यांची ग्रँड एंट्री झाली, दीप प्रज्वलन झालं आणि शोची सुरुवात झाली. सुरुवातीला छोट्या मुलांचा डान्स परफॉर्मन्स झाला आणि त्यानंतर ओपनिंग वॉकने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर ॲक्ट्रेस हिना भाटिया सुद्धा उपस्थित झाल्या होत्या. आता आली ती मुमेंट ज्याची आम्ही सगळेच वाट बघत होतो. किड्स कॅटेगरी राऊंड. लाडू पहिल्यांदाच पार्टिसिपेट करत होती आणि या ग्रुपमध्ये ती सर्वात छोटी होती, पण स्टेजवर गेल्यावर तिचा कॉन्फिडन्स बघून मला खूप आनंद झाला. ती अगदी कॉन्फिडेंटलीच आली आणि तिचा इंट्रोसुद्धा तिने खूप छान दिला. तुम्हाला हा लाडूचा क्यूट वॉक आणि इंट्रो कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नंतर बाकीच्या कॅटेगरीचे राऊंड झाले आणि शेवटी किड्स कॅटेगरीचा रिझल्ट अनाऊन्स झाला. माझ्या मते या स्टेजवर आलेलं प्रत्येक मूल विनर आहे, कारण एवढ्या छोट्या वयात स्टेजवर जाऊन कॉन्फिडेंटली परफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक मुलानं त्याचं बेस्ट दिलं आणि त्यामुळे सगळेच ही छोटी मुलं सगळीच ही विनर होती. तुम्ही जर आपल्या आधीपासूनचे ब्लॉग पाहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, आपल्या ब्लॉगमधून मी नेहमी ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करायचा प्रयत्न करत असते. तर असाच एक रिव्ह्यू मला इथे आज शेअर करायचा आहे. इव्हेंट ओव्हरऑल खूप छान होता, पण किड्स कॅटेगरी रिझल्टमध्ये थोडंसं मिसमॅनेजमेंट होतं. ज्याला विनर अनाऊन्स केलं ते मोठ्या एज ग्रुपमधलं होतं, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं आणि थोडी सर्व पॅरेंट्सची डिसअपॉइंटमेंटसुद्धा झाली. पण मला आशा आहे की ऑर्गनायझर पुढच्या वेळी याची नक्की काळजी घेतील आणि पुढच्या वेळेपासून असं काही मिसमॅनेजमेंट होणार नाही याची खात्रीसुद्धा घेतील. बाकी इव्हेंटचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. सगळ्या पार्टिसिपेटना सर्टिफिकेट, ट्रॉफी देण्यात आली होती आणि लाडूला एक खास मॅगझिन मिळालं ज्याच्या फ्रंट पेजवर तिचा फोटो होता. तिच्यासाठी ही एक सुंदर आठवण राहणार आहे. इव्हेंटला थोडं लेट झालं होतं आणि मुले खूपच थकून गेली होती, त्यामुळे किड्स कॅटेगरी झाल्यावर आम्ही तिथून लगेच घरी निघून आलो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता, कारण हा लाडूचा पहिला स्टेज एक्सपिरियन्स होता. शो झाल्यावर काही फोटो वगैरे नाही काढले, कारण लाडू खूपच थकून गेली होती. डायरेक्ट घरी आलो. तर हे ते मॅगझिन आहे आणि ही सुंदर अशी ट्रॉफी आणि सर्टिफिकेटसुद्धा तिला भेटलं आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.